नमस्कार, मी दिव्या. तरुण भारत संवादच्या आजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. सगळ्यात आधी एक नजर टाकूयात आजच्या टॉप 5 हेडलाईन्सवर. कोडोली पोलिसांची मोठी कारवाई. 3,65,540 रुपयांचा मुद्देमाल जप्त. पंचगंगा, भोगावती आणि दूधगंगा नद्यांवर पुन्हा उपसाबंदी लागू. पाणी टंचाईमुळे पाटबंधारे विभागाचा महत्त्वाचा निर्णय. शहरातील पाणी पुरवठा सुरळीत होणार. महापालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांची माहिती. महापालिकेची नालेसफाई मोहीम अंतिम टप्प्यात. 11,600 टन गाळाचा उठाव पूर्ण. तुडिये यशवंतनगर मार्गावर दुर्मिळ पांढरा साप आढळला. दुर्मिळ सरपटोळी जातीचा साप असल्याचा प्राथमिक अंदाज. आता पाहूया ठळक घडामोडींचा सविस्तर आढावा. पन्हाळा तालुक्यातील कोडोली बोरपाडळे मार्गावरील नृसिंह ओढ्याजवळ कोडोली पोलिसांनी बेकायदेशीररित्या विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या कारवर कारवाई केली. यामध्ये 3,65,540 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईत संतोष दिनकर पाटील वय वर्ष 39 यांना अटक करण्यात आली आहे. शिरोली MIDC परिसरातील एका पान शॉपवर अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. या कारवाईत प्रतिबंधित पान मसाला, सुगंधी तंबाखू व जर्दाचा साठा जप्त करण्यात आलाय. 2,046 रुपये किमतीच्या 539 पुड्या जप्त करण्यात आल्या. दुकानदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. करवीर तालुक्यातील गांधीनगर येथे मध्यधुंद वायरमननी धुडकूस घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वीज वितरण कंपनीच्या 2 कर्मचाऱ्यांनी एका दुचाकीस्वाराला बेदम मारहाण केली. इतकेच नाही तर परिस्थिती हाताळण्यासाठी आलेल्या सहाय्यक फौजदारावरही हात उगारण्याचा प्रयत्न केला. यावेळी गांधीनगर पोलीस ठाण्याचे अन्य कर्मचारी येऊन या वायरमनला पोलीस ठाण्यात घेऊन गेले. रात्री उशिरापर्यंत या दोघांवर गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते. सध्या राज्यभरात पाणी टंचाई जाणवत असल्यामुळे कोल्हापूर पाटबंधारे विभागाने पंचगंगा, भोगावती, दूधगंगा अशा प्रमुख नद्यांवर पुन्हा उपसाबंदी लागू केली आहे. या निर्णयाला कोल्हापूरच्या अब्दुल्लाट परिसरातील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे. शेतीसाठी पाणी नसल्याने या उपसाबंदी निर्णयाविरोधात अब्दुल्लाट, शिरदवाड, शिवणकवाडी, शिरढोण, टाकवडे, तेरवाड आणि हेरवाड या भागातील खाजगी पंपधारक आणि सहकारी पाणी पुरवठा संस्थांचे शेतकरी आक्रमक झाले आहेत. त्यामुळे शेतकरी विकास समितीच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी कोल्हापुरात पाटबंधारे विभागाच्या कार्यालयावर घेराव घातला. यामुळे शेतकऱ्यांकडून उपसाबंदी निर्णय तात्काळ मागे घेण्याबाबत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. थकीत घरफाळा आणि पाणीपट्टी वसुलीसाठी कोरोची ग्रामपंचायतीने अनोखे आणि धडक मोहीम सुरू केली आहे. वारंवार आवाहन करूनही कर न भरणाऱ्या थकबाकीदारांकडून वसुली करण्यासाठी ग्रामपंचायतीचे कर्मचारी ढोल ताशांच्या गजरात थेट घरासमोर आणि दुकानांसमोर पोहोचत आहेत. मंगळवारपासून सुरू झालेल्या या मोहिमेचा शुभारंभ गावभाग आणि माळभागातील शिवाजीनगर परिसरातून करण्यात आला. भरवस्तीत वाजत गाजत आलेल्या पथकामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. जाहीर नामुष्की टाळण्यासाठी अनेक थकबाकीदारांनी जागेवरच थकीत रक्कम भरल्याचं दिसून आलं. पंपिंग स्टेशनवरील पाण्याची पातळी वाढवण्यात आली असून उद्यापर्यंत शहरातील पाणी पुरवठा सुरळीत होईल अशी माहिती महापालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी दिली आहे. नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा असंही आवाहन करण्यात आलंय. सर्वप्रथम शहरामध्ये हा पाणी टंचाईचा जो विषय आहे तो ह्यामुळे झाला की ह्या वर्षी मान्सून एल निनोच्या प्रभावामुळे लांबलेला आहे आणि मान्सून लांबल्यामुळे शासनाचेही निर्देश आहेत की तुम्ही 1 दिवसाआड पाणी पुरवठा योजना सुरू करा. आता आज सर्वसाधारण सभेमध्येही चर्चा झाली आणि आम्ही प्रशासनाच्या वतीने सर्व नागरिकांना पहिले आवाहन करू इच्छितो की कृपया पाणी जपा. पाणी ह्या वर्षी पूर्ण सीझनमध्ये सुद्धा पाऊस खूप कमी पडणार आहे. त्यामुळे फक्त आताच नाही तर पूर्ण वर्षभर आपल्याला काटकसरीचं नियोजन करायचं आहे. कोल्हापूर जिल्ह्यावर सध्या भीषण पाणी टंचाईचं संकट ओढवले. काळामोडी धरणातून थेट पाईपलाईनद्वारे होणारा पाणी पुरवठा बंद झाला असून पंचगंगा नदीची पाणी पातळी घटल्याने शिंगणापूर येथील पाणी उपसाही थांबलाय. त्यामुळे पाणीदार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापुरातील नागरिकांवर पाण्यासाठी शोधाशोध करण्याची वेळ आली आहे. अशा कठीण परिस्थितीत कोल्हापूर शहरातील प्रतिभानगर परिसरातील जगदाळे कॉलनीमध्ये मानवतेचं आणि सामाजिक बांधिलकीचं सुंदर उदाहरण पाहायला मिळालं. येथील अशोक भोसले आणि मालन भोसले या दाम्पत्याने आपल्या घरातील बोरवेलचं पाणी संपूर्ण कॉलनीतील नागरिकांसाठी खुलं करून दिलंय. शिवसेना ठाकरे पक्षामध्ये असंतोष असल्याचं मत आमदार चंद्रदीप नरके यांनी व्यक्त केले. लोकप्रतिनिधींना आपल्या मतदारसंघातील विकास कामे मार्गी लागावीत आणि जनतेचे प्रश्न सुटावेत अशी अपेक्षा असते. त्यामुळे प्रत्येक लोकप्रतिनिधीला आपली कामे व्हावीत असे वाटणे स्वाभाविक असल्याचं त्यांनी सांगितलंय. पुढे काय म्हणाले ते पाहूयात. ज्या त्या लोकप्रतिनिधीला अधिकार आहे, प्रत्येक लोकप्रतिनिधीला आपली कामं व्हावी असं वाटत असते. त्यांच्या पक्षातला हा असंतोष आहे
आता ज्या त्या लोकप्रतिनिधीला अधिकार आहे त्यामुळं, आणि एकनाथ शिंदे साहेबांचं जर आपण कार्यपद्धती बघितली तर आमदार असतील, लोकप्रतिनिधी असतील, माजी आमदार असतील किंवा जनतेची कामं असतील हे सोडवण्यासाठी सातत्यानं सगळा वेळ ते देतात. आता अशा प्रसंगी जर आमच्या पक्षामध्ये अनेक लोक यायला लागलेत, आपल्या पक्षाची दारं सगळ्यांसाठी खुली आहेत आणि शिंदेसाहेब यांच्यावर विश्वास ठेवून अनेक लोक येत असतील तर त्यांचं आम्ही स्वागतच करूया. तर दुसरीकडे प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाला करवीर आणि राधानगरी मतदारसंघातील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असल्याचं सांगत आमदार चंद्रदीप नरके यांनी या प्रकल्पाविरोधात ठाम भूमिका मांडली आहे. शक्तीपीठ महामार्गाचे अलाइनमेंट पूर्वीपेक्षा बदलले असून तो करवीरमधील 17 आणि राधानगरीतील 41 अशा एकूण 58 गावातून जाणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. या संदर्भात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन आपल्या भागातून शक्तीपीठ महामार्गाची गरज नसल्याचं स्पष्ट केल्याची माहिती नरके यांनी दिली आहे. शक्तीपीठ महामार्गाची अलाइनमेंट पूर्वी वेगळी होती, शिरोळ कागलमधून चंदगडकडून होती. आता शक्तीपीठ महामार्गाला सगळ्यांचाच विरोध आहे. विशेष करून केरलेपासून माझ्या मतदारसंघातल्या 17 गावामधून आणि आंबेडकरांच्या मतदारसंघातील 41 गावामधून जाते. मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघांनाही सांगितले की शक्तीपीठ महामार्ग हा इकडून जाण्यासाठी आवश्यकता नाही आहे, त्याची अलाइनमेंट वेगळी करून घ्या. ऑलरेडी आमच्याकडून रत्नागिरी नागपूर हायवे चालू आहे 4 लेनचा, की जिथं 2 लेन साईड लेन आहे, म्हणजे टोटल 6 लेनचाच आहे. सर्व्हिस 2 रोड आणि 4 लेनचा चालू आहे. त्यामुळं हा मार्ग नागपूरपर्यंत जातोय. त्या मार्गाला जर जोडला तर अलाइनमेंट गोव्यापर्यंत जातोय, साखरपेठेतून जातोय. कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने पावसाळ्यापूर्वी सुरू करण्यात आलेली नालेसफाई मोहीम अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. आतापर्यंत शहरातील विविध नाले, ओढे आणि चॅनेलमधून सुमारे 11,600 टन गाळाचा उठाव करण्यात आलाय. यावर्षी प्रथमच छोट्या पोकलेन मशीनचा वापर करून अरुंद नाल्याची प्रभावी साफसफाई करण्यात आली. शहरातील 206 पैकी 196 लहान नाल्याची तसेच 476 पैकी 459 ओढे, नाले व चॅनेलची सफाई पूर्ण करण्यात आली. नागरिकांनी नाल्यांमध्ये कचरा व प्लास्टिक टाकू नये असे आवाहनही महापालिकेने केले. तुडे यशवंतनगर मार्गावरील माडवळे टेकडी परिसरात दुर्मिळ पांढऱ्या रंगाच्या सर्पटोळी जातीचा साप दिसला. यामुळे वन्यजीव प्रेमी आणि सर्प अभ्यासकांमध्ये उत्सुकतेचं वातावरण निर्माण झालं. तुडे येथील विनय मोहिते चंदगडकडे जात असताना माडवळे टेकडीच्या चढावावर त्यांना सुमारे 7 फूट लांबीचा पांढऱ्या रंगाचा सर्प रस्ता ओलांडताना दिसला. तर या होत्या आजच्या जिल्हाभरातील ठळक घडामोडी. अशाच वेगवान आणि अचूक अपडेटसाठी पाहत रहा तरुण भारत संवाद कोल्हापूर. चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया उद्याच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.